परवा भेटले परवा इथे भेटतो परवा परवा भेटले परवा इथे भेटतो परवा अहो 100 लोक लिहू दे ना आमच्यासारखी आमच्यासारखी 100 जाऊ दे दादा पाहिजे होते ना. परवा भेटणार माणूस अहो 100 लोक लिहू दे ना आमच्यासारखी आमच्यासारखी 100 जाऊ दे दादा पाहिजे होते ना. परवा भेटणार माणूस अहो 100 लोक लिहू दे ना आमच्यासारखी आमच्यासारखी 100 जाऊ दे दादा पाहिजे होते ना. कार्यकर्त्यांचा आपण आत्ता प्रतिक्रिया ऐकल्या. संपूर्ण कार्यकर्त्यांवर सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. 24 तास जे कार्यकर्ते अजित पवारांसोबत कायम असायचे, आज त्यांच्यावरती काय परिस्थिती ओढावली असेल याचं चित्र फार बोलकं आहे. आमच्यासारखे 100 जाऊ द्या पण अजितदादा वाचायला हवे होते असं प्रत्येक कार्यकर्त्याचं आत्ता म्हणणं आहे. प्रत्येक जण एकमेकांच्या गळ्यामध्ये पडून ओक्साबोक्शी रडतोय. तुम्ही राजकारणामध्ये किती संपत्ती कमवता हे कामाचं नाहीये, तुम्ही किती काम करता हे कामाचं नाहीये, तुम्ही तिथली माणसं किती कमवता हे हे महत्वाचं आहे. आणि हेच आज अजितदादांनी दाखवून दिलंय. अजित पवारांच्या मागे उभा असलेला कार्यकर्त्यांचा हा जनसागर आज खूप काही सांगून जातो. डिस्टन्सला वर होतं मग ते एवढं रनवे कॅच चालला नाही म्हणून तिने पहिलाच करव घेतला आणि दुसऱ्याच करवला ती जास्त खाली आली. जास्त खाली आल्यावर तिला धावपट्टी आणि ह्याच्यात धुक्याच्या अंदाज आला नाही. तिनं काय केलं, ह्या साईडला म्हणजे बाहेरच्या साईडला असल्यामुळं रनवेला गेलीच नाही, त्यामुळे ती काय झालं धावपट्टीच्या बाजूला म्हणजे ती 100% शुअर इथल्या याला आली नसणार एअरपोर्ट. त्यामुळं धावपट्टी आणि बाजूचा इतर ठिकाणी धावपट्टी धावपट्टी आलीच नव्हतं. धावपट्टी पलीकडे 50 मीटर पलीकडे राहिली. ती काय लोक आहेत ना त्याच्या पासून पलीकडे 20 मीटर अजून आहे. पायलटला अंदाज आला. त्यामुळे किती जण होते काय? 6 लोक. 6. 2 वैमानिक होते का त्यातले? हे चेअर दादांची चेअर सितारा तुम्ही स्वतः हे करायला हा सुरुवातीला आम्ही किती वाजले तरी आम्हाला इथं पोहोचत 3 मिनिटं. आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जब मुख्यमंत्री थे तभी भी अजित पवार अर्थमंत्री थे और उनके साथ में जो कुछ क्षण मिले, जो क्यों कभी बात हुई, इतना पारदर्शी नेता नहीं देखा. हाँ कहा तो हाँ 100% काम होगा, ना कहा तो 10 जगह जाओ तो भी नहीं होगा. तो खुले थे कि भाई जो होने वाला है मैं हाँ बोलूंगा तो करूंगा, मतलब करूंगा. और बोल्ड, बहुत बोल्ड थे. महाराष्ट्र के खास करके उनके बारामती क्षेत्र की प्रगति में उनका आदरणीय शरद पवार साहब के आशीर्वाद से बहुत बड़ा योगदान था. त्यामुळे आपण पाहतोय सध्या एका पोलीस अधिकाऱ्यांचा आपण आता बाईट बघितला. त्याच्यामध्ये बोलत असताना जिथे अजित पवार ज्या विमानाच्या सीटवरती बसलेले होते ती सीट्स आपण पाहिली आणि आपण त्याच्यावरूनच एक अंदाज बांधू शकतो कशा पद्धतीने हा अपघात झाला असू शकतो आणि काय झालं असेल त्यावेळी. या विमानाची अवस्था बघता आतमध्ये कोणी जिवंत राहिलं असेल याची आशा बाळगणं आणि याचा तर्क लावणं खरंच कठीण आहे. VSR असं या विमानाच्या एका
फॅनवरती ते लिहिलेलं आपण पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बारामतीकडे रवाना झालेत. विमानाचा प्रकार आपण पाहतोय लिअरजेट 45. ज्या विमानातून अजित पवार प्रवास करत होते ते लिअरजेट 45 होतं. विमानाची नोंदणी VT SSK अशी होती. आणि हे बारामतीतल्या विमानतळावरती लँड होणार होतं. मात्र काही तांत्रिक बाबींमुळे हे विमान आधीच क्रॅश झालं. विमानातील कर्मचारी आणि क्रू सह 5 जण प्रवास करत होते. आपण पाहतोय सर्व कार्यकर्ते ओक्साबोक्शी सध्या रडतायत. बारामतीमध्ये सध्या दुःखाचा डोंगर कोसळला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालंय. अहो, 100 लोक लिहू दे ना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या बारामतीच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे, त्याच्यानंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार हे बारामतीच्या दिशेनं आता रवाना झालेले आहेत. जयंत पाटील सुद्धा बारामतीच्या दिशेनं रवाना झालेत. अजितदादांचं पार्थिव रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. त्यांना नेण्यात आलेलं आहे. डॉक्टरांकडून सध्या तपासणी सुरू झालेली आहे. अजून सुद्धा विमानाची आग जी आहे ती आपण बघतोय. त्यामुळे आपण अंदाज बांधू शकतो की विमान कशा पद्धतीनं हे क्रॅश झालेलं असू शकतं. अतिशय धक्कादायक आजची ही सकाळ होती. दिवसाच्या सुरुवातीलाच ही अत्यंत दुःखद बातमी संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर आली. मुंबईहून बारामतीच्या दिशेनं अजित पवार प्रायव्हेट जेटनं निघाले होते. जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत, त्याच्यामुळे प्रचारासाठी वेळ अवघा कमी राहिलेला आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी पार पाडाव्यात यासाठी ते बारामतीच्या दिशेनं रवाना झाले होते विमानातून. एरवी कधीच अजितदादा बारामतीकडे जाण्यासाठी विमानाचा वापर करत नसायचे, मात्र आज त्यांना विमानाचा वापर करावा लागला आणि त्यानंतर जे नको होतं तेच झालं. विमान अपघातामध्ये अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. त्यांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. एक निर्भीड, एक स्पष्ट वक्तेपणा आणि एक हरहुन्नरी माणूस आणि एक मातब्बर राजकारणी महाराष्ट्रानं आज गमावलाय. खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार या सुद्धा दिल्लीहून बारामतीच्या दिशेनं रवाना झाल्यात. राष्ट्रवादी सोडल्यानंतर अजित पवारांविरोधात सुद्धा नाराजीची लाट होती. मात्र आता महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या वेळी दोन्ही राष्ट्रवादी पुण्यामध्ये एकत्र लढल्या. त्यानंतर अनेक ठिकाणी सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढल्या. त्यामुळे जरी अजितदादांनी तो निर्णय घेतला असला तरी सुद्धा अजित पवारांचं काम, अजित पवारांचं बोलणं आणि अजित पवारांचं संपूर्ण महाराष्ट्रावरती असलेली पकड ही कायमच आदरानं पाहण्यासारखी होती. शरद पवारही सिल्वर ओकहून बारामतीच्या दिशेनं रवाना झालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा बारामतीच्या दिशेनं रवाना झाले. अहो, 100 लोक लिहू दे अजित ना. पवारांसह 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. कार्यकर्ते सुद्धा ओक्साबोक्शी रडू लागलेले आहेत. जे कार्यकर्ते 24-24 तास अजितदादांसोबत होते
त्यांच्यावरती सध्या काय परिस्थिती बेतली असेल हे आपण दृश्यांमधून पाहतोय. एका दृश्यामध्ये विमानाचा अपघात झाला त्या ठिकाणचे दृश्य आहे, तर दुसरीकडे आपण पाहतोय कार्यकर्ते एकमेकांच्या गळ्यात गळे घालून रडतायत. या विमान अपघाताची दृश्य पाहताना विमानाच्या अक्षरशः चिंध्या उडालेल्या आहेत. बेचिराख हे विमान झालेलं आहे. विमानाचे अवशेष उचलणं सुद्धा पोलिसांना आता कठीण जात आहे आणि त्यामुळेच आपण एक अंदाज बांधू शकतो की आतमधल्या ज्या डेड बॉडीज आहेत त्या कशा पद्धतीनं जळाल्यात. संबंध महाराष्ट्रावरती सध्या दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आज सकाळीच राज्याला हादरवणारी बातमी समोर आली आणि महाराष्ट्र स्तब्ध झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला. या विमान अपघातामध्येच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये आतापर्यंत 6 जण प्रवास करत होते आणि त्यामधल्या 6ही जणांचा मृत्यू झाला. दादांना घेऊन जाणारं हे छोटं विमान जळून खाक झालंय. बारामती विमानतळावर लँडिंग करण्याचा प्रयत्नात असताना विमान शेतामध्ये कोसळलं आणि त्याला भीषण आग लागली आणि या हृदयद्रावक घटनेमध्ये सध्या अजित पवारांचा मृत्यू झाला. अजित पवारांसह विमानामध्ये असलेल्या 6ही जणांचा मृत्यू झालाय अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालय संचालय म्हणजेच DGCAनं दिलेली आहे. अजितदादा सकाळी मुंबईहून खासगी विमानानं बारामतीच्या दिशेने रवाना झाले होते. सकाळी 9 ते 9:15ची वेळ होती जेव्हा ते विमानामध्ये बसले आणि त्याचवेळी बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना वैमानिकाचं विमानावरचं नियंत्रण सुटलं. मात्र तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात जोरानं आदळलं. विमान कोसळताच काही सेकंदात त्याचा भीषण पेट घेतला त्या विमानानं आणि बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं आणि हे विमान संपूर्णपणे जळून खाक झालंय. या अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे लोट सध्या उठू लागलेले आहेत, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी सुद्धा तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. क्रैश हो गया, हम देखे कि हमें लगा नहीं क्रैश हो गया है, लेकिन एयर ट्रैप पे उतरेगा ऐसा लगा, उतर रहा है, लेकिन क्रैप हुआ और उसके बाद स्फोट हो गया उसका जबरदस्त. स्फोट होने के बाद वो हम देखने आए, पहले देखा तो उसको आग लगी थी पूरे प्लेन को और उसके बाद 4-5 स्फोट हो गया विमान में उसका और उसके बाद बहुत लोग आ गए और उसने निकालने की कोशिश की, लेकिन बड़ी आग लगी उसके कारण कोई मदद नहीं कर सकता. लेकिन सब आ गए. तब बाद में उसको उसमें अजितदादा था. ये हमारे लिए बहुत शौक की बात में है, या हमें बता नहीं सकते हम बात में ऐसा, लेकिन हमने देखा है कि पायलट ने भी ट्राई किया होगा कि लैंडिंग करने का, लेकिन लैंडिंग हुआ नहीं है. ये बहुत शौक वाली घटना है. हमने देखा पूरा एक नीचे आ रहा था, ट्रैप पे आ रहा था, ट्रैप के नजदीक एक 100 फुट से नजदीक आकर गिर गया है. सुमित कपूर, शांभवी पाठक यांचा सुद्धा या विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. अजित पवारांसोबत हे दोघही जण प्रवास करत होते. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडून या अपघाताच्या चौकशीचे सुद्धा आता आदेश देण्यात आलेले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. आजचा बारामतीचा दौरा तसा अजितदादांचा होता. आज बारामती तालुक्यात 4 वेगवेगळ्या प्रचार सभांना अजितदादा संबोधित करणार होते. त्यांच्या सभेसाठी सकाळपासूनच कार्यकर्ते विमानतळाच्या परिसरात आणि सभास्थळी मोठ्या संख्येनं जमले होते. मात्र अपघाताची बातमी समजताच बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बारामतीकडे धाव घ्यायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा बारामतीमध्ये थोड्याच वेळात पोहोचतात. 100 लोक येऊ दे ना आमच्यासारखी.
हा? आमच्यासारखी 100 जाऊ दे, कुठं आता पाहिजे होते. हा, सोड.